तर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। केंद्र सरकारच्या निधीतून योजना राबवण्यात अपयशी ठरल्यामुळे नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळतं। कामकाजामध्ये तातडीने सुधारणा करून योजनांना गती द्या असे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत फडणवीसांनी ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। दरम्यान या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते। केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। अमृत 2.0 योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात प्रचंड विलंब झाल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले। या सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्यात असंही फडणवीस म्हणाले। केंद्राकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करून योजना राबवल्या गेल्या पाहिजेत। शिवाय या योजना 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत अशाही सूचना फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या। केंद्राचा निधी मार्च महिन्यापूर्वी वापरायला हवा। जेव्हा पंतप्रधान स्वतः आढावा घेतात तेव्हा मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांना उत्तर द्यावं लागतं। त्यामुळे प्रकल्पाची कामं लवकरात लवकर पूर्ण करा असंही मुख्यमंत्री म्हणाले। फडणवीसांनी नगरविकास खात्यातल्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली असली तरी शिंदेंनी मात्र थेट बोलणं टाळलंय। महाराष्ट्राला आम्ही सर्वजण पुढे घेऊन जात आहोत अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे। नगर विकास खातं असेल इतर खाती आहेत। महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे। महाराष्ट्राचा GDP नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1 ला आहे आणि 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम आहे। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका 27 महानगरपालिका, नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। त्यांना तो अधिकार आहे। नुसतं चावचाव रडून चालणार नाही ना। याचं उत्तर शिवसेनेचा मंत्री म्हणून मी कालच दिलेलं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ते देवेंद्रजींना विश्वासात घेऊन काम करायचे। आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते एकनाथ शिंदे साहेबांना विश्वासात घेऊन काम करतायत आणि दोघांनी एका पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणाने असं सांगितलेलं आहे की हमारा फेविकॉल का जोड है वो कभी भी टूटेगा नहीं। एवढं त्यांच्यामधलं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे आणि कॉन्क्रीट आहे। तुमच्या चॅनलवर मी आज पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंट बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं। तर आम्ही तर कोणी काय मीटिंग मध्ये नव्हतं। तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। मी त्याचं स्वागत करते, कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे, मी त्याचा मनापासून स्वागत करते। पण व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? हो अर्थातच काल भुजबळ साहेब पण म्हणले कारवाई करा, सगळीकडेच दिसतंय असं। मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातच नाहीये। मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे। केंद्राच्या योजना राबवण्यात नगरविकास खातं मागे आहे असं ती माहिती दादांत खोटी आहे।